मी जान्हवी. आमच्या घरात आम्ही 3 सदस्य होतो. मी, माझा नवरा व माझा दीर. तसं तर गेल्या वर्षभरापासून मी व गिरीश सोबत राहत होतो. गिरीश माझा बॉयफ्रेंड होता, पण आता तो माझा नवरा झाला होता. आम्ही दोघांनी मंदिरात लग्न केलं होतं. मीही जॉब करायचे व गिरीशही जॉब करायचा. आमच्या नात्याला आता वर्ष होत आलं होतं, पण आम्ही अजूनही आमच्या लग्नाबद्दल आमच्या घरच्यांना काही सांगितलं नव्हतं. गिरीश माझ्यापासून लांब होऊ नये म्हणून मी हट्ट करून त्याच्यासोबत लग्न केलं होतं, पण अजून आम्ही आमच्या घरी आमच्या नात्याबद्दल काही सांगितलं नव्हतं. गिरीश माझ्यासोबत प्रामाणिक होता. आमचं आयुष्य चांगलं चाललं होतं. एके दिवशी गिरीशला त्याच्या भावाचा कॉल आला, पण गिरीशने मला त्याबद्दल सांगितलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी घराची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तर समोर एक अनोळखी व्यक्ती होता. मला पाहून तोही विचारात दिसत होता आणि मीही त्याला पाहून विचारात होते. मी त्याला विचारलं की कोण तुम्ही? तर तो म्हणाला, गिरीश इथेच राहतो ना? मी म्हणाले, हो, गिरीश इथेच राहतो. तुम्ही कोण? तुमचं काय काम होतं त्याच्याकडे? तेव्हा त्याने मला त्याचा परिचय दिला. तो म्हणाला, मी मोहित, मी गिरीशचा भाऊ आहे. दादाने मला फोनवर कधीच सांगितलं नाही की त्याने घरात मोलकरीण ठेवली आहे, आणि तीही इतकी सुंदर. खरंच शहराची ना गोष्टच वेगळी आहे. इथे मोलकरीणही एवढ्या सुंदर असतात. मोहितचं बोलणं ऐकून मला राग आला. मी त्याला म्हणाले, एक्सक्यूज मी, मी मोलकरीण नाहीये. त्यावर तो म्हणाला, मग तुम्ही कोण आहात? तुम्ही माझ्या दादासोबत इथे कसं काय राहत आहात? मी म्हणाले, मी त्याची मैत्रीण आहे. ते ऐकून त्याने पुढे काही प्रश्न तर केले नाहीत. मोहित आल्यापासून एकसारखं मलाच बघत होता. असं वाटत होतं जणू तो माझं निरीक्षण करत आहे. गिरीशने त्याच्या भावासमोर आम्हा दोघांचं नातं खुलून सांगितलं नाही. तोही मी त्याची मैत्रीण आहे असंच म्हणाला होता. परंतु रात्रीच्या वेळी जेव्हा मी व गिरीश एकाच खोलीत गेलो तेव्हा त्याच्या भावाने संशय घेतला, आणि मग तेव्हा मी सगळं सांगितलं. मोहित हसू लागला. तो म्हणाला, वहिनी, एवढं काय घाबरत होतात तुम्ही? मी काही बोलणार नाहीये. हो, फक्त आईपासून सांभाळून राहा. तिला कसं सांगायचंय ते तुम्ही बघा. मला वाटलं होतं मोहित लगेचच त्याच्या आईला फोन करून सांगेल, पण त्याने माझ्या व गिरीशबद्दल काही कोणाला सांगितलं नाही. तो म्हणाला, माझ्यासमोर नाटक करायची गरज नाहीये. तुम्ही बिंदास राहा आणि मलाही मोकळीकतेने राहू द्या. मोहित शहरात नोकरीसाठी आला होता. अजून तो नोकरीच्या शोधात होता. याआधी तो गावी खाद्याचा व्यवसाय सांभाळत होता, पण आता त्यात जास्त नफा होत नसल्यामुळे त्याने शहरात नोकरी करायचं ठरवलं होतं. गिरीश त्याच्यासाठी नोकरी बघतच होता. मोहितचं शिक्षण कमी असल्यामुळे व त्याच्याकडे जॉबचा कुठलाही अनुभव नसल्यामुळे त्याला नोकरी मिळणं जरा अवघड होतं, पण तरीही गिरीश प्रयत्न करत होता. मोहितचा स्वभाव मला चांगला वाटला. त्याने आम्हाला समजून घेतलं होतं. त्याचा चांगला स्वभाव पाहूनच मीही त्याच्यासाठी माझ्या कंपनीत नोकरी बघू लागले. आता माझा दीर शहरात आमच्यासोबत राहू लागला होता. आता त्याला आमच्यासोबत राहून जवळजवळ 1 महिना झाला होता, पण अजूनही त्याला नोकरी मिळाली नव्हती. त्याला जी नोकरी मिळत होती ती ऑफिस बॉयची होती, पण मोहितला ऑफिस बॉयचा जॉब करायचा नव्हता. तो म्हणाला, माझी जागा ऑफिस बॉयची नाहीये. मी ते काम कधीच करणार नाही. बहुतेक तुम्ही माझ्यासाठी व्यवस्थित प्रयत्न करत नाहीयेत. जरा अजून 4-5 ठिकाणी हातपाय मारा. माझ्यासाठी नक्कीच डेस्कवर जॉब मिळेल. मार्केट कंडिशन आम्हाला ठाऊक होती, परंतु मोहितला सगळं सहज वाटत होतं. तरी त्याचं मन राखण्यासाठी आम्ही त्याला होकार भरला की तुझ्यासाठी आम्ही नोकरी बघतोय म्हणून. मोहित दिवसभर घरी असायचा. त्याला घरातील सगळीच कामं यायची. मोहित मला घरातल्या कामात मदत करायचा. तो तर मला टिफिनही बनवू लागायचा, व मी ऑफिसला गेल्यावर काही छोटी मोठी कामं राहिली असेल तर तो तीही करून ठेवायचा. मोहित हळूहळू आमच्यासोबत चांगलाच रुळला होता. असं वाटतच नव्हतं की तो माझा दीर आहे. तो अगदी हसून खेळून मित्राप्रमाणे घरात राहायचा. आम्ही तिघे सोबत मूवीला जायचो, बाहेर शॉपिंगलाही जायचो. सगळं काही ठीक चाललं होतं, पण एके दिवशी अचानक खूप मोठी अडचण आली. तर झालं असं, गिरीशला त्याच्या कंपनीकडून महिन्याभराकरता ट्रेनिंगसाठी दुसऱ्या शहरात जावं लागणार होतं. तो ट्रेनिंगसाठी गेलाही. तो गेल्यानंतर 2 दिवस तर सगळं ठीक होतं, परंतु अचानक आबा घरी आलेत. आबा गिरीशचे आजोबा होते. त्यांनी जेव्हा मला घरात पाहिलं तेव्हा मला पाहून त्यांनी मोहितला प्रश्न केला की ही कन्या कोण आहे. त्यांच्या प्रश्नावर मी काय उत्तर द्यावं मला कळत नव्हतं. तेव्हा मोहित म्हणाला, ही बायको आहे. त्याचं बोलणं ऐकून आबा म्हणाले, कोणाची? गिरीशची बायको? एवढं बोलून ते जागीच बसले. त्यांना घाम फुटू लागला. आबांची परिस्थिती पाहता मोहित म्हणाला, नाही, ही गिरीशची बायको कशी असेल? आपल्या गिरीचं लग्न मामाच्या मुलीशी होणार आहे ना आबा. ही तर माझी बायको आहे. आमचं लग्न अगदी हडबडीत झालं, त्यामुळे घरी कळवू शकलो नाही. जान्हवीच्या घरचे तिच्यासाठी स्थळ बघत होते, म्हणून आम्हाला लग्न करावं लागलं. पण जोपर्यंत दादाचं लग्न होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या नात्याबद्दल घरात कोणाला काही सांगू शकत नाही. मोहितचं बोलणं ऐकून आबा त्याच्यावर रागावले, पण काही वेळातच त्यांनी मोहितला माफ केलं.
त्यांनी मला व मोहितला आशीर्वाद दिला. मोहित जरा ओव्हरच करत होता. त्याने जोडीने मला नमस्कार घालायला सांगितलं. आबा म्हणाले, तू माझा नटखट आणि लाडका नातू आहेस. तुझ्यावर मी जास्त वेळ रुसू शकत नाही. आणि आता असंही लग्न झालंच आहे. आता सुनबाईला घरातून बाहेर तर नाही ना काढू शकत. आबा म्हणाले, तू चिंता करू नकोस. मी तुझ्या आईला काही कळू देणार नाही. एकदा का गिरीशचं लग्न झालं की मगच तू तुझ्याबद्दल घरात सांग. तोपर्यंत मीही हे गुपितच ठेवतो. तेव्हा पुन्हा एकदा आम्हाला आशीर्वाद देऊन आबा आराम करायला गेस्टरूममध्ये गेले. ते तिथून जाताच मी मोहितवर चिडले. मी त्याला म्हणाले, मोहित, हे काय होतं? तू आबांना हे काय खोटं सांगून बसलायस? जर का या खोट्याबद्दल गिरीशला समजलं तर काय होईल याचा विचार केला आहेस का? त्यावर तो म्हणाला, काही होणार नाही. उलट दादा माझी पाठ थोपटवेल, कारण तो कधीच त्याच्या घरच्या लोकांच्या मृत्यूचं कारण बनू इच्छित नसेल. वहिनी, तू बघितलंस ना आता? आबांना फक्त संशय आला की तू गिरीशची बायको आहेस. दादाने लग्न केलं हे समजताच त्यांना चक्कर आली. त्यांना घाम फुटू लागला. आणि जर त्यांना खरंच समजलं असतं की दादाचं लग्न झालं आहे तर काहीही होऊ शकलं असतं. त्यांच्या जीवावरही बेतू शकलं असतं. एवढंच होतं तर मग दादाने का अजून घरात तुमच्या नात्याबद्दल काही सांगितलं नाहीये? त्याच्या मागे काही कारणं असतील ना? दादाने योग्य वेळेची वाट बघायला सांगितलं आहे ना? मग येऊ दे योग्य वेळ. दादा करेल सगळं ठीक. आता आपल्याला वेळ मारून न्यायची आहे आणि मी तेच करतोय. मी तुझी मदत करतोय. मला थँक्यू मान. मोहित आमची मदतच करत होता. याआधी मला गिरीशने सांगितलं होतं की त्याच्या आईने त्याचं लग्न त्याच्या मामाच्या मुलीसोबत जुळवलं होतं. जर त्यांना आता माझ्या व गिरीशच्या लग्नाबद्दल समजलं असतं तर खूप मोठा अनर्थ झाला असता. आता थोड्या वेळापूर्वीच मी त्याच्या आजोबांची अवस्था पाहिली होती. अजून तरी आमच्या लग्नाबद्दल घरी सांगण्याची योग्य वेळ नव्हती. वेळ येईल तेव्हा गिरीश सगळं सांगणारच होता. असंही आमचं तर लग्न झालंच होतं. तो आता माझाच होता. त्यावेळी मी आहे ती परिस्थिती सांभाळण्याचा विचार करू लागले. मी मोहितला म्हणाले, तू दिसतो त्याहून अधिक हुशार आहेस बरं का. मगाशी तू आबांसमोर काय डोकं लावलंस? अगदी सहज तू परिस्थिती सांभाळलीस. पण हो, लक्षात ठेव, हे फक्त नाटक आहे. आबा जोपर्यंत इथे आहे तोपर्यंतच आपण त्यांच्या नजरेत पती पत्नी आहोत. पण फक्त नाटक म्हणून, समजलं ना? त्यावर तो म्हणाला, हो ग जान्हवी, मला समजलं. काय? वहिनीवरून थेट जान्हवी? अरे वहिनी, नाटक आहे ना. आणि आतापासूनच नाटकाची सुरुवात झाली आहे. आता तू माझी वहिनी नाही, बायको आहेस. जान्हवी, आज पुरणाचा बेत बनव. आबांना पुरणपोळी आवडते. मी त्याला काही बोलणार तोच समोरून आबांचा आवाज आला. मोहित एक नंबरचा नाटकबाज होता. आबांना पाहताच त्याने त्याचं काम सुरू केलं होतं. मीही त्याला होकार भरून किचनमध्ये गेले. आबा त्यांच्या डोळ्यांच्या तपासणीकरता शहरात आले होते. ते 2-3 दिवसात परत जाणार होते. दुपारी जेवणाच्या टेबलावर आम्ही सगळे सोबतच जेवायला बसलो. मोहित आबांच्या शेजारी बसला होता. पण आबांनी त्याला माझ्या शेजारी बसायला सांगितलं. मग तो माझ्या शेजारी बसला. मला फार लाज वाटत होती. पण मोहित अगदी चोखपणे ॲक्टिंग करत होता. त्याचं ते नाटक नाटकावरून सत्यात उतरणार होतं याची मला कल्पना नव्हती. तेव्हा जेवत असताना आबांच्या गप्पा चालल्या होत्या. आबा मला म्हणाले, काय ग सुनबाई, तू याला कुठे भेटलीस? आणि मला सांग, तू याच्यात पाहिलं तरी काय? तू किती सुंदर आहेस आणि माझा मोहित असा सावळा. याने तुझ्याशी खोटं बोलून तर लग्न नाही ना केलं? आबांच्या बोलण्यावर मी काय उत्तर द्यावं मला समजत नव्हतं. तेव्हाही माझ्या जागी मोहितनेच उत्तर दिलं. तो म्हणाला, आबा, मी एवढाही वाईट नाहीये. आणि आजकाल मुलींना असा काळा सावळाच रंग आवडतो. आणि हो, खोटं बोलून लग्न नाही केलंय आम्ही. जान्हवीला मी मनापासून आवडलो होतो. हो ना ग, सांग आबांना. तेव्हा मी इच्छा नसतानाही होकार भरला. मोहित पुढे म्हणाला, आबा, आताचा सोशल मीडियाचा जमाना आहे. माणूस देश विदेशातून एकमेकांशी संपर्क करू शकतो. माझी व जान्हवीची सोशल मीडियावरच ओळख झाली आणि चॅटिंग करता करताच आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. आणि आज तुमच्यासमोर नवरा बायको म्हणून बसलोय. आबा हसत हसत म्हणाले, छान, हो छान. जान्हवी, तू खूप छान आहेस बरं का. असंच माझ्या मोहितला नेहमी साथ दे. दोघांनी असेच आनंदी राहा. तेव्हाही आबांनी पुन्हा एकदा आम्हा दोघांना आशीर्वाद दिला. खरं तर तो आशीर्वाद घेताना माझ्या बाजूला गिरीश हवा होता. असो, आमची अजून वेळ आली नव्हती. आता जे काही चाललं होतं ते सगळं नाटक होतं. उगाच गोष्टी मनावर घेऊन मी माझा ताप वाढवत बसले नाही. हसत खेळत आम्ही जेवण केलं. जेवण झाल्यानंतर रात्री झोपण्याच्या वेळेत मी माझ्या खोलीत गेले. आणि रोजप्रमाणे मोहित त्याच्या खोलीत जाऊ लागला. आणि नेमकं तेव्हाच आबा त्यांच्या खोलीतून बाहेर आले. ते म्हणाले, अरे मोहित, तू दुसऱ्या खोलीत का चालला आहेस? आणि सुनबाई दुसऱ्या खोलीत का जाते? तुमच्यात काही भांडणं झालेत का? तुमच्या लग्नाला अजून काहीच दिवस झालेत, तोच तुम्ही भांडण करायला लागलात आणि असं वेगवेगळ्या खोलीत राहताय. तुमचं हे वागणं मला काही बरोबर वाटत नाहीये. तुम्ही खरंच नवरा बायको तर आहात ना? आबांचं बोलणं ऐकून यावेळी मी फार घाबरले. मी झटक्यात म्हणाले की आबा, मोहित त्याचा मोबाईल घ्यायला जात होता. आमच्यात काही वाद वगैरे झाले नाहीयेत. मी मोहितला म्हणाले, तू खोलीत जा, मी तुझा मोबाईल घेऊन येते.
तेव्हा नाईलाजास्तव मला मोहितला गिरीशच्या खोलीत पाठवावं लागलं. त्यावेळी मी आमचं भांडं फुटता फुटता कसं तरी वाचवलं होतं. आबांसमोर आमचं खोटं नातं सांभाळत एक दिवस तर व्यवस्थित गेला होता. आता त्यांना आमच्यावर काही संशय येणार नाही असंच आम्ही वागत होतो. दुसऱ्या दिवशी मी रोजप्रमाणे माझ्या स्कूटीने ऑफिसला जायला निघाले. पण मला एकटीला जाताना पाहून आबांनी मला थांबवलं. ते म्हणाले, सुनबाई तू एकटी का जातेस? हा मोहित घरीच बसलाय ना, तो तुला सोडवायला येईल. असं घरातल्या सुनेला एकटं सोडायचं नसतं. तेव्हा आबा बोलताच मोहित मला सोडवायला यायला तयार झाला. तो काहीतरी बहाणाही देऊ शकला असता, पण त्याने तसं केलं नाही. तो तर मिनिटभरातच तयार झाला. त्याला पाहून असं वाटत होतं जणू तो मला सोडवायला येण्यासाठी चान्सच शोधत होता. त्या दिवशी मोहित मला ऑफिसमध्ये सोडवायलाही आला व संध्याकाळी घ्यायलाही आला. मोहितचं वागणं आता मला खटकू लागलं होतं. तो जरा जास्तच कूल बनत होता. मी त्याच्याकडे बोललेही की तू आबांचा लाडका नातू आहेस, तर तू त्यांना सगळं खरं सांग, ते तुझं ऐकून घेतील. पण मोहित म्हणाला, वहिनी आता योग्य वेळ नाहीये, फक्त काहीच दिवस थांब. एकदा का आबांच्या डोळ्यांची ट्रीटमेंट पूर्ण झाली की ते परत गावी जाणार. ते पुन्हा इथे येणार नाही. फक्त काही दिवस सांभाळून घे. मोहितला बोलायला ते काही दिवस वाटत होते, पण माझ्यासाठी ते दिवस फार जड जात होते. कारण मला माझ्या दिराला माझा नवरा म्हणून आबांसमोर मिरवावं लागत होतं. गिरीशसोबत माझं अधूनमधून बोलणं तर होत होतं. आबा घरी आल्याबद्दल त्याला माहीत होतं. तो म्हणाला, मोहित सगळं सांभाळून घेत आहे, तू गप राहा. काही दिवसांची गोष्ट आहे, उगाच आबांसमोर आपलं नातं यायला नको. मोहित कशाप्रकारे नातं सांभाळत होता हे गिरीशला ठाऊक नव्हतं. बघता बघता आबांना घरी येऊन आठवडा उलटला होता. ते 2 दिवसातच घरी परतणार होते, परंतु आता डॉक्टरांनी त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन सांगितलं होतं. आबा म्हणाले, मी आता माझ्या डोळ्यांचं ऑपरेशन करूनच घरी परत जाईल. आता असेच दिवस जात होते. एकदा आबांनी असा काही प्रश्न विचारला की तो प्रश्न ऐकताच मी थक्क झाले. आबा म्हणाले, तुम्ही दोघे लग्नानंतर कुठे फिरायला गेलात की नाही? या वयात फिरून घ्यायचं, फोटो काढून त्या आठवणी जपायच्या असतात. मोहित, मला तुमचे फोटो दाखव बरं. त्यावर मोहित म्हणाला, आम्ही कुठेही फिरायला गेलो नाही, मग फोटो आणि आठवणी कुठून येतील? तो म्हणाला, तुमच्या सुनबाईला कामातून सुट्टीच नसते, त्यामुळे ती कधीच माझ्यासोबत कुठेच फिरायला येत नाही. आता तुम्ही आला आहात तर तुम्हीच तिला समजवा. आबा म्हणाले, सुनबाई मला माहिती आहे तू मोहितसोबत आजपर्यंत फिरायला का गेली नाहीस ते. तुला घराची काळजी लागून असते ना, पण आता काळजी करू नकोस. घर सांभाळायला मी आहे ना इथे. तू 2 दिवस सुट्टी काढ आणि तुम्ही दोघे जाऊन फिरून या. आबांनी एवढा आग्रह धरला की मी नाही म्हणू शकले नाही. त्यांनी मला ऑफिसमधून 2 दिवसांची सुट्टी घ्यायला सांगितली. दुसऱ्याच दिवशी त्यांनी आम्हा दोघांना फिरायला पाठवलं. मोहित मला फिरायला तर घेऊन निघाला होता, पण आम्ही कुठे जात आहे हे तो सांगत नव्हता. तो म्हणाला, डेस्टिनेशनला पोहोचल्यावर कळेलच. मोहित त्या ट्रिपमध्ये मला अशा काही आठवणी देऊन जाणार होता ज्या मी आयुष्यभर कधीही विसरू शकणार नव्हते. मी मोहितसोबत आबांच्या धाकामुळे बाहेर फिरायला निघाले होते, परंतु मोहितच्या डोक्यात अशा काही गोष्टी शिजत होत्या ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. मोहित फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने मला घरातून बाहेर घेऊन गेला आणि तेव्हा त्याने माझा विश्वासघात केला, खूप मोठा विश्वासघात. मी कधी विचारही केला नव्हता की मोहित असं काही वागेल. तो त्याच्या भावाला अशा प्रकारे धोका देईल आणि त्याच्या वहिनीचाही तो विश्वास तोडेल. मोहितने जे केलं होतं ती गोष्ट खूप लज्जास्पद होती. त्यासाठी मी त्याला कधीच माफ करू शकणार नव्हते. मोहित मला 2 दिवसांच्या ट्रिपसाठी घेऊन गेला होता, परंतु त्या ट्रिपवरून मी चक्क 2 महिन्यांनंतर परत आले होते. परत आल्यावर मला पाहून सगळ्यात जास्त शॉक मोहितला बसला होता, कारण आता त्याचं भांडं फुटणार होतं. मी 2 महिन्यांनंतर घरी परतले तेव्हा मी माझ्या सासरच्या दारात होते. माझं सासर फुलांनी सजलं होतं. मी दारात पोहोचताच आबांनी मला पाहिलं आणि ते माझ्या जवळ आले. ते म्हणाले, सुनबाई तू कुठे होतीस? अगं घरात लग्न आहे आणि तूच घरात नव्हतीस. बघ आता तू आली आहेस तर घराला शोभा आली. मी त्यांना म्हणाले, मोहित कुठे आहे? ते म्हणाले, त्याच्यावर राग करू नकोस, तुमचे जे वाद होते ते आता विसर. संसारात एवढं तेवढं होत असतं. मोहितने घरातल्यांना काय सांगितलं होतं ते मला माहीत नव्हतं, पण त्याने माझ्यासोबत खूप मोठा धोका केला होता. मी 2 पावलं पुढे चालत गेले तेव्हा माझा नवरा गिरीश मला दिसला. मला बघताच गिरीश माझ्याकडे धावत आला. तो म्हणाला, जान्हवी कुठे होतीस तू? आणि ही तुझी अवस्था तू अशी काय करून घेतली आहेस? ही अंगावरचे फाटके कपडे, तुझा चेहरा का उतरला आहे? काय झालंय? तू कुठे होतीस? तेव्हा मी गिरीशच्या गळ्यात पडून फार रडले. त्यावेळी तिथे त्याची आईही होती. मला पाहून सगळे पाहुणे मंडळी शॉक होते. मी सगळ्यांना गिरीशवर माझ्या लग्नाची सत्यता सांगितली. त्या दरम्यान मला समजलं की माझ्या सासरच्या मांडवात जो मांडव सजला गेला होता तो माझ्या नवऱ्याच्या लग्नाचा होता. गिरीशचं व त्याच्या मामाच्या मुलीचं लग्न बऱ्याच वर्षांपूर्वी ठरलं होतं आणि आज त्यांचे लग्न होतं. त्यांच्याच लग्नाची ती सजावट होती. मी गिरीशला म्हणाले, गिरीश तू या लग्नाला तयार तरी कसं झालास?
गिरीश म्हणाला, मला मोहितने सांगितलं की तू आता कायमची निघून गेली आहेस. आता तुला माझ्याकडे परत यायचं नाहीये. तू माझे फोन कॉलही उचलत नव्हती. मी तुला मेसेज केले तर तू मला रिप्लाय दिला की तुला आता माझ्याकडे परत यायचं नाहीये. तू तुझा नवीन संसार थाटला आहेस असं तू मला मेसेजमध्ये सांगितलंस. तू मला तुझ्या दुसऱ्या लग्नाचे फोटोही पाठवले होतेस. तुझे लग्नाचे फोटो पाहून मला फार त्रास झाला. आज माझं मेघासोबत लग्न आहे, परंतु अजूनही तुझेच विचार माझ्या डोक्यात आहेत. अजूनही माझी या मांडवात जाण्याची तयारी नाहीये. पण माझ्या घरच्यांच्या आग्रहामुळे मी इथे नवरदेवाच्या वेशात उभा आहे. पण तू सांग, तू मला सोडून का गेली होतीस? तेव्हा मी गिरीशला आणि तिथे असलेल्या सगळ्यांना खरं सांगितलं. मी म्हणाले की गिरीश, तुझ्या भावाने फक्त तुझ्यासोबत नाही तर माझ्यासोबतही खूप मोठा धोका केला आहे. त्याने आपला विश्वास तोडलाय. 2 महिन्यांपूर्वी आबा घरी आले होते. आपल्या दोघांचं लग्न झालंय हे आबांना समजू नये म्हणून मोहितने माझ्यासोबत लग्नाचं नाटक केलं. आबांनी आम्हाला नवरा बायको समजून एके दिवशी ट्रिपला पाठवलं. पण तेव्हा मोहित मला ट्रिपला कुठे फिरायला घेऊन गेला नाही. तो मला अशा जागी घेऊन गेला की जिथून मी कधी परत येऊ शकले नसते. मोहितने मला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये सोडलं. बऱ्याचदा मी तिथून निघण्याचा प्रयत्न केला, पण त्या लोकांनी मला वेडं समजून, मी वेड्यासारखी बडबडते असं समजून मला तिथून बाहेर निघू दिलं नाही. पण तिथे एका नर्ससोबत माझी चांगली मैत्री झाली. तिला मी सगळी सत्यता सांगितली. मग तिने मला तिथून निघण्यासाठी मदत केली आणि आज मी देवाकृपेने वेळेत तिथे पोहोचू शकले. तुझ्या भावाला विचार, त्याने माझ्यासोबत एवढा मोठा धोका का केला? तेव्हा गिरीश मोहितला तिथे घेऊन आला. मला पाहून मोहित थक्क झाला होता. त्याला बघताच मी त्याच्या कानशिलात लगावणार होते, पण त्या व्यक्तीला स्पर्श करून मला माझे हात घाणेरडे करायचे नव्हते. गिरीशने मोहितला जाब विचारताच तो बोलू लागला. तो म्हणाला, दादा मला माफ कर. मी हे सगळं आपल्या घरच्या प्रतिष्ठेसाठी केलं. तू तिकडे शहरात नोकरीसाठी गेलास आणि तू लव्ह मॅरेज केलंस. तू आईचं वचन विसरलास. बऱ्याच वर्षांपूर्वी आईने तुझं लग्न आपल्या मामाच्या मुलीशी ठरवलं होतं. आई नेहमी एकच गोष्ट बडबडत असते की तिला तिच्या भावाचं कर्ज फेडायचं आहे. मामाने आपल्या आईची परिस्थिती नसतानाही तुझ्या शिक्षणासाठी खूप मदत केली. भविष्यात तू चांगल्या नोकरीला लागशील, चांगला पैसा कमवशील हा विचार करून मामाने तुझं लग्न त्याच्या मुलीसोबत ठरवलं होतं. तू तिकडे शहरात होतास. तुला इथल्या काहीच गोष्टींची कल्पना नव्हती. मामा प्रत्येक वेळी घरी येऊन आईला तिचं वचन आठवण करून द्यायचा. त्याने तुझं शिक्षण केलंय त्याचे उपकार तो आईला बोलून दाखवायचा. मला मामासमोर आईला खचलेलं पाहिजे नव्हतं म्हणून मी हे सगळं केलं. शहरात आल्यावर तुझं लग्न झालं हे मला समजलं तेव्हा मी अजिबात खुश नव्हतो. मी तर आल्या दिवसापासूनच योजना बनवायला सुरुवात केली होती की मी वहिनीला तुझ्यापासून लांब कसं करू. हे सगळं मी आपल्या घरासाठी आणि तुझ्यासाठी केलं. वहिनीच्या मोबाईलवरून मीच तुला मेसेज केले की तिने दुसरं लग्न केलंय असं. तिचा मोबाईल मी माझ्याकडेच ठेवून घेतला होता. मोहितचं बोलणं ऐकून त्याच्यावर आम्ही चिडावं, त्याला रागवावं की त्याचं कौतुक करावं हे समजत नव्हतं. त्याने जेही केलं ते त्याच्या आईच्या प्रेमापोटी केलं होतं. तेव्हा मी त्याला म्हणाले, मोहित तू तुझ्या आईच्या प्रेमासाठी हे सगळं केलं, त्यामुळे मी तुला माफ करते. पण एक गोष्ट सांग, आईचं प्रेम मिळून तू तुझं प्रेम गमावत आहे. तुला मी मेघाशी बोलताना बऱ्याचदा पाहिलं होतं. तुझं मेघावर प्रेम आहे ना, आणि तीही तुझ्यावर प्रेम करते. तुझ्या मामाला तू चांगला कमवत नाही म्हणून तुझ्याशी त्याच्या मुलीचं लग्न करायचं नाहीये. तू तुझ्या प्रेमाचा त्याग करायला निघालायस. अरे एकदा तुझ्या आईशी बोलला असता. मला एक सांग, तुझं प्रेम कोणा दुसऱ्यासोबत खुश राहू शकेल का? तू मेघाला तुझ्या भावाची बायको होताना बघू शकला असतास का? माझं बोलणं ऐकून मोहित रडू लागला. मोहित त्याच्या मामाच्या मुलीवर प्रेम करायचा. मेघाचंही त्याच्यावर प्रेम होतं, पण मेघा तिच्या बाबांमुळे गिरीशसोबत लग्न करायला तयार झाली होती. सगळी सत्यता ऐकून गिरीशचे मामा म्हणाले, गिरीश मला माफ कर, माझ्यामुळे हे सगळं काही घडलं. जर माझी मुलगी तुझ्यासोबत खुश नसेल तर तू किती पैसा कमावत असलास तरी ते तिच्यासाठी आणि आमच्यासाठी शून्यच राहील. तिचं प्रेम जिथे आहे तिथेच ती खुश राहू शकते. मला माझ्या मुलीचं आयुष्य खराब करायचं नाहीये. मला माफ कर. मी माझ्या मेघाचा हात मोहितच्या हातात द्यायला तयार आहे. माझा हट्ट माझ्या मुलीच्या प्रेमापुढे गळून पडलाय. अखेर मामांनी आणि सासूबाईंनी त्यांच्या मुलांचं मन समजून घेतलं आणि सगळा गोंधळ एकदाचा मिटला. सासूबाईंनी माझं व गिरीचं लग्न मान्य केलं. त्या दिवशी मांडवात एक नाही तर 2 लग्न लावण्यात आले. दोन्ही भावांचे एकाच मांडवात लग्न झाले. माझं व गिरीचं पुन्हा थाटामाटात लग्न झालं होतं. मंडळी, प्रत्येक व्यक्ती हा हट्टी असतो असं नसतं. कधी कधी आपल्या भावना व्यक्त न करून आपणच आपलं आयुष्य खराब करत असतो. एकदा बोलून बघा, बोलल्याने प्रश्न सुटतात आणि न बोलल्याने प्रश्न वाढतात. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.